मला हे विचारायचं की तुम्ही जेव्हा सुरुवात केली आशीर्वादची त्यावेळेला तुम्हाला काय प्रॉब्लेम फेस करायला लागले का आणि तुम्ही म्हणजे कसं ह्याला सगळं ओव्हरकम केलं? टू बी फ्रँक मला काहीच प्रॉब्लेम फेस करावे लागले नाही, कारण की मी पहिल्यापासून तेच 10वी पासून गणितात खेळत होती आणि आवडता विषय झाला म्हणजे ऑप्टोमेट्रिक्समध्ये पण नंबरवरती काम करत होती, त्याच्यामुळे ते नंबर माझ्याशी असे बाजूला फिरत असल्यामुळे मला त्याचा काही एवढा त्रास झाला नाही. उलट ना मी अजून डीप त्यांच्यामध्ये शिकत गेले आणि म्हणजे असं होत गेलं ना, ते शिकत जाता जाता प्रत्येक क्लायंटकडून मला नवीन नॉलेज मिळत गेलं की हा हे बोलतो, मग हा तो रील बघून आलाय म्हणून बोलतो. मग मला लक्षात अरे हां, म्हणजे लोक किती दुसऱ्यांवरती विश्वास ठेवून येतात, म्हणजे खूप त्याच्यामध्ये त्यांना समजवण्यात वेळ मग खूप जातो. कारण आपण कधी पण ना कुठेही कुठल्याही क्षेत्रात गेलात तर तुमची पाठी कोरी होऊन बसा तुम्ही समोर. तुम्ही जास्त चांगलं तुम्ही त्याच्यामध्ये ना कॅप्चर करू शकाल. जर पाठी खराब असेल त्याच्यावरती रेघवट्या मारल्या तर त्या नाही सॉल्व होत. मग ते कधी तुम्हाला त्याचं गुण पण नाही येणार. त्याच्यामुळे पाठी कोरी करून कन्सल्टिंग घेताय ना तुम्ही, मग कुठलीही असू दे, मग ती इंटिरियरची असू देत, डॉक्टरची असू देत, नाहीतर वैद्याची असू देत, नाहीतर न्यूमरोलॉजी असू देत, नाहीतर एनी कन्सल्टिंग, त्याच्यामध्ये तुम्ही कोणाशी कन्सल्ट करायला जाता ना, पाठी कोरी करून बसा. तेव्हा तुम्ही समोरच्याला समजू शकाल. पाठी भरलेली असेल तिथे नाही तुम्ही समजू शकत आणि त्याच्यामुळे ना ते कनेक्ट नाही होत. जेव्हा आपण त्यांना काही रेमेडीज देतो किंवा काही गोष्टी सांगतो ना, तिथे त्यांच्या मनात असं अरे मग माझं हे आहे, मग मॅडम हे कसं तुम्ही सांगितलं? अरे बाबा त्याच्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाही. बघ 5 तत्वापासून आपण बनलो आहे आणि सूर्य टाईमवरती उगवतो, टाईमवरती मावळतो, चंद्रही तेच करतो, वाराही तेच करतो, ऑक्सिजनही तेच करतं. पूर्ण ऑक्सिजन, तूही ऑक्सिजन घेतो, मीही ऑक्सिजन घेते, बाकीचे सगळे इथे जेवढे आहेत ते सगळे ऑक्सिजन घेतात. पण तरीसुद्धा आपल्या आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन द्यावा लागतोय. मग तो तुला पाहिजे तर तो देणार, नाही तर नाही देणार ना. सगळे ऑक्सिजन मास्क लावून नाही बसत. मग हे तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा हे मला किती मंत्रजाप केले पाहिजे किंवा ही रेमेडीज मला कधीपर्यंत केली पाहिजे. एक आता मी डिवाइन गर्भसंस्कार आणि हे केल्यामुळे मला एक तिकडे नॉलेज खूप चांगलं मिळालं आणि माझा एक एक्सपिरियन्स पण सांगतो की कुठल्याही गोष्टीला ना 1000 दिवस द्या. आईला जेव्हा गर्भात बाळ येतं ती तेव्हापासून बाळाबरोबर ना 1000 दिवस असते. 1000 दिवसानंतर ते बाळ आपलं स्कूल कॉलेज आणि वॉटेवर ते करत जातं. कळलं? पण तो 1000 दिवस खूप मोलाचा असतो, त्याच्यातलं एक मिनिट मोलाचा असतो. आणि ह्याच्यामध्ये डिवाइन गर्भसंस्कारामध्ये पण ना गर्भामध्ये मुलांना जेवढं तुम्ही नॉलेज द्याल ना, बाहेर आल्यानंतर तेवढी मेहनत करावी लागत नाही. पण आता सगळं गणित उलटी आहेत, त्याच्यामुळे तो खूप मोठा वास्ट विषय, कन्सल्टिंग पण खूप लॉंग चालतं, पण आपण ते करतो. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.